टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पंचनामा केलेला तांदूळ गायब, शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा। दरीबडचीतील भैरवनाथ हायस्कूल प्रकरणाची जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, गट शिक्षण अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश। दरीबडची तालुक्यात जत येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील मध्यान्ह भोजन योजनेचा पंचनामा करण्यात आलेला तांदूळ एका रात्रीत गायब झाल्याच्या आरोपाने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे। ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या या गंभीर प्रकाराची जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून या प्रकरणी तातडीने कागदपत्रे मागून कारवाईचा अहवाल सादर करण्यात आल्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणात जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून हलगर्जीपणा झाला का असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता जिल्हा शिक्षण विभागाच्या चौकशीतून तांदूळ नेमका कुठे गेला याची जबाबदारी कुणाची होती आणि पंचनाम्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। तांदूळाची योग्य साठवणूक करण्यात आली नसल्याने त्याचा पंचनामा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। पंचनामा झाल्यानंतर संबंधित तांदूळ अचानक गायब झाल्याची चर्चा सुरू झाली, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। पंचनामा केलेला तांदूळ कुठे ठेवण्यात आला, तो कोणाच्या ताब्यात देण्यात आला, त्याची नोंद कुठे आहे, तो अन्यत्र हलवण्यात आला का, असे सवाल उपस्थित होते। शाळेतील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रशासनानं काही काळासाठी जत पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी अन्सारी शेख यांच्याकडे मुख्याध्यापकांचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता। याच कालावधीत तांदळाचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे। पंचनाम्यानंतर तांदळाची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती, त्याची साठवणूक कुठे करण्यात आली आणि तो नंतर कोणाच्या आदेशाने हलवण्यात आला याबाबत त्याची अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही। दरम्यान जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्र मागवल्यानं आता पंचनामा केलेल्या तांदळाचं नेमकं झालं काय याचं उत्तर चौकशीतून मिळणार का, याकडे दरीबडची ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। चौकशी निष्पक्षपणे करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे।